सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 76 ते 80. तया परी तो धनुर्धरू जालासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वनवला का. मनोनी सहजे सुनीळू कृपामृते सजळू, तो वळलासे श्री गोपाळू महामेघू. तेथ सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती, गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता तो उदार कैसा वर्षेल, तेणे अर्जुना चढू निवेल, मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची या आराणुका, ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्ती दासू. अर्थात जसा उन्हाळ्यात डोंगराला वणवा लागतो, तसा तो अर्जुन दुःखाने अगदी जर्जर होऊन गेला. म्हणून वणवा लागलेल्या डोंगरावर जसे पाण्याने भरलेले नीलवर्ण मेघ कोसळून तो शांत करीतात, तसा आधीच नीलवर्ण व कृपामृतरूप जलाने भरलेला तो महामेघरूप गोपाळ वळला. त्या श्रीकृष्णरूप मेघाचे ठिकाणी दांतांची सभा हीच कोणी वीज चमकत होती, व गंभीर भाषण हीच कोणी एक गर्जना होती. असा तो श्री भगवानरूप उदार मेघ आता कशी वृष्टी करील, व त्या वृष्टीने अर्जुनरूप पर्वत कसा शांत होईल आणि त्याला ज्ञानाचा कसा नवा अंकुर फुटेल, ती कथा सावधान चित्ताने ऐका, असे निवृत्तीदासास ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. रामकृष्ण हरी माऊली.